मिरज तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल 2026 जाहीर. भाजपचे वर्चस्व अबाधित राखण्यात यश. मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे यश संपादन केले असून आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. जिल्हा परिषद निकाल एकूण 11 जागा. मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 11 जागांपैकी भाजपला 6 जागा मिळाल्या आहेत. पक्षाने तालुकवार आपली पकड मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पक्षनिहाय बलाबल भाजप 6 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 2 जागा, काँग्रेस 2 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 जागा, विजयी उमेदवार जिल्हा परिषद गट समडोळी अरविंद तांबवेकर भाजप, भोसे आशिष जाधव भाजप, आरग शोभा वसंत खोत भाजप, बेडग अस्मिता बाळासो हनमोरे भाजप, मालगाव दीपाली कांबळे जमखंडे भाजप, कौलापूर मंजुषा कांबळे भाजप, म्हैसाळ वर्षा सचिन कांबळे राष्ट्रवादी शप, कवटेपिराण मीना सचिन पाटील राष्ट्रवादी शप, एरंडोली स्नेहल मोरे राष्ट्रवादी अजित पवार, कसबे डिग्रस प्रशांत अवधूत काँग्रेस, बुधगाव पूजा रोहन येडके काँग्रेस 2. पंचायत समिती निकाल एकूण 22 जागा. पंचायत समितीमध्ये देखील भाजपने 10 जागा जिंकत मोठे यश मिळवले आहे. विरोधी पक्षांनीही विविध गटात आपली उपस्थिती दर्शवली आहे. पक्षनिहाय बलाबल भाजप 10 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 4 जागा, काँग्रेस 3 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 3 जागा, शिवसेना एकनाथ शिंदे गट 2 जागा, विजयी उमेदवार पंचायत समिती गण भाजप 10, राजेंद्र माळी सोनी, बाळासाहेब मनोज पाटील भोसे, जयश्री पाटील खटाव, विनोद गायकवाड आरक, विष्णू पाटील बेडक, पांडुरंग पाटील मालगाव, संदीप बंडगर बामनोळी, राणी भोरे कौलापूर, अमृता गावडे माधवनगर, विनायक जाधव कसबे डिग्रज, राष्ट्रवादी शरद पवार गट 4, स्नेहलता पाटील दुधगाव, अरविंद सपकाळ कवटेपिराण, रिदा सुलेमान मुजावर टाकळी, गायत्री घोरपडे म्हैसाळ, राष्ट्रवादी अजित पवार गट 3, सुप्रिया सचिन तवटे एरंडोली, सुजाता पाटील सलगरे, यशोगीता कोळी नांद्रे, काँग्रेस 3, तन्वी कमलेकर नरवाड, शोभा मोहिते समडोळी, सूरज मगदूम इनामधामणी, शिवसेना शिंदे गट 2, ललिता शेजूळ गुंडेवाडी, पांडुरंग इंगळे बुधगाव. थोडक्यात निष्कर्ष, मिरज तालुक्यात भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी सर्वाधिक जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले आहे. एरंडोली जिल्हा परिषद गटात स्नेहल उमेश मोरे हे आतापर्यंत 2600 मतांनी लीड आहेत. शेवटचे एरंडोली 3 बूथ राहिले आहेत, त्यामुळे विजय आमचाच आहे. हा विजय माझा वैयक्तिक एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे आणि हा विजय आज मी माझ्या सहकार्यानं बहाल करतो. हा माझा वैयक्तिक विजय नव्हे, हा जनतेचा विजय आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विरोध आहे. दोन्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही 1.5 हजारांनी लीड आहे सध्या आणि आमचा विजय झालेला आहे. नमस्कार, मी सौ मंजुश्री प्रज्योत कांबळे, जिल्हा परिषद गट कौलापूर 56, विजय भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर आमदार आपले लाडके आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि जे आमचे नेते संतोष भैया नलावडे आणि ज्येष्ठ नेते निवासबाब पाटील आणि भानदास पाटील अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मी जिल्हा परिषद गटातून मी 1756 मतांनी निवडून आलेली आहे. आमचे बिसूर पंचायत समिती गणातून सौ राणी सचिन बोरे ह्या आणि बामनोळी पंचायत समिती गणातून संदीप बंडगर आम्ही तिन्ही भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार भरघोस मतांनी निवडून आलेलो आहोत. आणि सर्व मतदारसंघाचे सर्व मतदार बंधू भगिनींचे आणि सर्वांचे मनापासून आभार मानते मी. आणि इथून पुढे मी जे काही नागरिकांच्या मूलभूत स्थानिक गरजा असतील, समस्या असतील, महिलांचं सक्षमीकरण आणि या सर्व तोपरी मी पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही देते. थँक्यू. व आरग पंचायत समिती गण आणि खटाव पंचायत समिती गण ह्या तिन्ही सीटा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचं मी हार्दिक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. तर आम्ही जिल्हा परिषदेच्या गटातील सीट ही 3000च्या पुढं फरकानं लीडने निवडून आली. आरग पंचायत समितीची गटाची 1200च्या पुढे आली.
आणि खटाव पंचायत समिती गणातली सीट 2022च्या फरकाने निवडून आली. तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी जे प्रेम आणि विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा ऋणी मी राहतो. आणि हे तिन्ही उमेदवार आमचे या मतदारसंघामधील विकासाची गंगा हे सुरेशभाऊ खाडे, डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही गंगा अखंड वाहत ठेवतील आणि त्याला उदंड प्रतिसाद जनतेने दिला. त्यामुळे जनतेचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. विजयाची पराकाष्ठा ही आरगच्या आणि आरग गटातील सर्व लिंगणूर खटाव, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, जानरावाडी, संतोषवाडी या सर्वच गावामध्ये आम्हाला लीड मिळालेला आहे. आणि कार्यकर्ते या प्रयत्नाची पराकाष्ठा करून 15 दिवस जीवाचं रान करत होते. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पंचायत समिती गट मी 108 मतांनी निवडून आलेलो आहे. शिवसेना धनुष्यबाण शिवसेनेच्या बजरंग पाटलांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेला आहे. सर्व मतदार बंधू बहिणींनी अतिशय माझ्यावर प्रेम केलं त्याबद्दल त्यांचं मी अतिशय आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. गट 60 अरविंद भाऊ तांबेकर 941 मतांनी विजय. जिल्हा परिषद गट पैलवान अजित अशोक शेजूळ गुंडेवाडी गणातून पंचायत समिती आम्ही लढवली. आमचे मातोश्री ललिता अशोक शेजूळ 1400 मतांनी विजयी झाले आहेत. तरी सर्व युवा पिढी व गुंडेवाडी गाव व मालगाव गावकऱ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो.